नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे ताईची मैत्रीण. सदरील कथेमध्ये मी तुम्हाला ताईच्या मैत्रिणीचं आणि माझं दोघांचा कसा कार्यक्रम झाला याची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, ही कथा खूपच मस्त आणि एकदम मजेदार आहे. ही कथा तुम्हाला नक्की आवडणार. तुमचा जास्त वेळ न घालवता काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो. ताईची मैत्रीण तालुक्याच्या गावाला राहायची, परंतु काहीतरी कामानिमित्त ती आमच्या गावाकडे आली होती आणि गावामध्ये आल्यानंतर तिला अगदी सहजच माहीत झालं ग्रामपंचायतमध्ये काही जागा निघाल्या आहेत. आता सरकारी नोकरी म्हणली की कोणाला नको वाटते. मग ताईच्या मैत्रिणीने त्या जागेबद्दल थोडीशी चौकशी केली. तसं तिला कळालं की ती जागा सरकारी नसून कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणार आहे. 1-2 वर्ष काम केल्यानंतर परमनंट व्हायचे सुद्धा चान्सेस आहेत. त्याच्यामुळं ती ताईकडे आली. ताईची मैत्रीण असल्यानंतर ती इकडे तिकडे कशाला जाणार, ताईकडेच येणार ना. आणि माझ्या वडिलांचा गावामध्ये थोडासा जास्त रुतबा असल्यामुळे तिने वडिलांना तिथं सेटिंग लावायला सांगितली. ताईने थोडासा आग्रह केला आणि ताई तिला म्हणाली, माझे पप्पा तुझी सर्व व्यवस्था करून देतील, काळजी नकोस करू. आता योगायोगानं बघा की असं घडलं की तिला ती जागा मिळाली. वडिलांच्या शब्दाबाहेर गावातील कोणी गेले नाहीत. ग्रामपंचायतमध्ये त्यांचं चांगलं वजन होतं आणि त्याच्यामुळेच तिची सोय झाली. आता तिची सोय झाल्यानंतर तिनं तिच्या गावाकडे जाऊन तिचं काही राहायचं वगैरे साहित्य इकडे घेऊन आली. कारण येणं जाणं करणं खूपच अवघड होतं. काम थोडंसं किचकट होतं. कॉम्प्युटरवरचं काम होतं, डेटा ऑपरेटरचं, आणि तिला संध्याकाळी उशिरापर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत जॉब करावा लागणार होता. आता एखादी महिला किंवा एखादी मुलगी जर संध्याकाळच्या वेळेला येणं जाणं करत असेल तर प्रवास खूप अवघड असतो. आमच्या गावापासून तालुक्याचं गाव जवळजवळ 30 किलोमीटर. मग 25-30 किलोमीटरचा करायचं म्हणलं तर किती मुश्किल असते. सकाळी यायचं आणि संध्याकाळी परत जायचं. त्यापेक्षा त्या गावामध्ये जर खोली करून राहिलो तर खूप बरं होईल, असं तिच्या वडिलांना आणि आईलासुद्धा वाटलं. मग तिच्या आईवडिलांनी आमच्या पप्पांची भेट घेतली, आईची भेट घेतली आणि सांगितले, आमची पोरगी आम्ही तुमच्या जीवावर इथे ठेवतो आहेत. मग वडिलांना तर काही ऑब्जेक्शन नव्हतंच, काही प्रॉब्लेमच नव्हता. आमचं घर खूप मोठं असल्यामुळं वडिलांनी तिला सांगितलं, तू आमच्याच एका खोलीमध्ये राहा. परंतु तिला सुरुवातीला असं राहणं योग्य वाटत नसावं. तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळं ती म्हणाली, मला एवढ्या लवकर तुमच्या घरी आल्याबरोबर लगेचच तुमच्यावर ओझं हो बनून राहायचं नाही. त्याच्यामुळं मी माझी काहीतरी सोय करते. मला जर जमतच नसेल तर मग मात्र मी तुमच्याकडेच राहायला येते. आईवडिलांनी तिला खूप समजावलं, परंतु ती खूपच जिद्दी आणि स्वाभिमानी मुलगी होती. आता तिच्या हट्टापुढे माझ्या आई पप्पांचं काही चाललं नाही. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, तिने राहायचं म्हणते तर राहू दे मग, असा विचार करून पप्पा मला म्हणाले, अरे तुझा मित्र तो राकेश आहे ना, त्याच्याकडे जागा होती, खोल्या वगैरे होत्या, बघ ना त्याच्यापैकी एखादी खोली वगैरे मिळते का. तसं मी त्यांना म्हणालो, ठीक आहे पप्पा, मी बघतो. मग त्याच दिवशी सकाळी 9:30-10 वाजता मी राकेशला कॉल केला आणि त्याच्या खोलीबद्दल कन्फर्मेशन करून घेतलं. राकेशने सांगितलं, खालच्या मजल्यावरची एक खोली रिकामी आहे. ती संडास बाथरूम सर्व काही त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे. बाहेर वगैरे जायची काही गरज नाही. गेट आहे मस्त, बाहेरच्या बाहेरून तिला यायला जायला दरवाजा पण आहे आणि आतल्या गेटनं जर प्रवेश करायचा म्हणलं तर तिकडून पण दरवाजा आहे. त्या खोलीला 2 दरवाजे होते. आता राकेशच्या म्हणण्याप्रमाणे तिने जर ती खोली घेतली तर ती जास्त बेटर राहील. कारण तिला उशिरा आलं किंवा रात्री आलं किंवा लवकर आलं तिला काहीच अडचण होणार नाही. संडास बाथरूम अटॅच असल्यामुळं ती खोली सेपरेटच होती. बाकीच्या जे दुसरे किरायदार होते किंवा राकेशच्या घरचे लोक होते, ह्या लोकांचं तिच्यासोबत कसलंच काहीच देणं घेणं राहणार नव्हतं. ती सेपरेट एकटीच राहणार होती. त्याच्यामुळं तिलासुद्धा ती खोली खूप आवडणार होती. मग राकेश मला म्हणाला, तू तिला घेऊन ये आणि एकदा खोली दाखवून जा. जर तिला पटली तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या मजल्यावरची एक खोली आहे ती खोली द्यावी लागेल. आणि दुसऱ्या ज्या खोल्या आहेत त्या मग सगळ्या डबल रूम आहेत, त्या तिला परवडणार नाहीत. मी म्हणालो, पैशा पाण्याचा काही विषय नाही, परंतु बघतो तुझ्या हिशोबानं कोणती जी खोली जी तू चांगली म्हणतोस ती तिला देऊन टाकूत. मग मी तिला सांगितलं राकेशनं काय सांगितलं. मग आई मला म्हणाली, अरे तूच घेऊन जा ना तिला गाडीवर, आता एवढ्या उन्हामध्ये कशाला चालत जायचं आहे, जा तिला गाडीवर घेऊन, तिला घर दाखव, पटतं का बघ. जर सर्व काही ओके असेल ना तर गावाकडून ती परत जाईल आणि आणखीन काही साहित्य घेऊन येईल. मग मी म्हणालो, ठीक आहे.
तिचं नाव दिव्या होतं. मी तिला म्हणालो, दिव्याताई चल मग तुला दाखवतो खोली. ती मोठ्या आनंदानं तयार झाली. आता तिचे जे बॉल होते थोडेसे मोठे होते. गाडीवर माझ्या बाईकवर जेव्हा ती बसली तेव्हा ती दोन्ही साईडनं बसली, पाय दोन्ही बाजूला टाकून. रस्त्यामध्ये खूप मोठं स्पीड ब्रेकर होतं. त्या माझ्या मनामध्ये अगोदर तर असं काही आलंच नव्हतं. त्या स्पीड ब्रेकरवर गाडी खूप मोठ्यानं आदळली आणि जशी गाडी आदळली तशी तिचे टन्स बॉल माझ्या पाठीला जोरात आदळली. आता हॉर्न वाजावं तसा आकार घडला. हे काय घडलं असेल थोडं इमॅजिन करा. मला थोडंसं स्पष्टपणे सांगता येत नाही. जसं माझ्या शब्दामध्ये मला मांडणी करता येईल तशी मांडणी मी माझ्या शब्दामध्ये करत आहे. मग ती मला पाठीमागून जोरात धडकल्यामुळं दोघांचे स्पर्श एकमेकाला झाले. दोघांचं शरीर एकमेकाच्या घट्ट चिटकलं होतं. मग ती थोडी सावरून बसली आणि मला म्हणाली, राजेश गाडी थोडी दमाने घे ना. तसं मी म्हणालो, नाही गं, मला लक्षच राहिलं नाही. तुझ्यासोबत बोलत असताना माझं थोडंसं ध्यान चुकलं, त्याच्यामुळं त्या गतिरोधकावर गाडी आदळली. तशी ती मला म्हणाली, सगळं गाव तुला माहीत असेल ना, गतिरोधक कुठं आहे, खड्डा कुठं आहे, तुला सर्व काही माहीत असेल. मी म्हणालो, हो माहीत आहे. मग ती लगेच पुढं म्हणाली, मग तू मुद्दाम धडकत आहेस का? मी म्हणालो, अगं मी कशाला मुद्दाम धडकू, चुकून झालं म्हणलो ना. परंतु ती लगेच मला म्हणाली, माझ्यासारखी सुंदर मुलगी तुझ्या पाठीमागे बसली आणि पाठीमागून तुला जो स्पर्श होतो ना, तो स्पर्श तुला आवडला असावा असं मला वाटतंय. असं म्हणून ती मोठ्यानं हसू लागली. मग मी तिला म्हणालो, काहीतरीच काय बोलतेस राव, उगं कशाला काहीतरी नाव ठेवतेस मला. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ तू आणि माझ्याकडून अशी काय अपेक्षा करू नकोस. मी अशा भावनेनं किंवा अशा उद्देशानं मी त्या गतिरोधकावर गाडी आदळलीच नव्हती. चुकून झालं म्हणून सांगितलं. मग ती मला म्हणाली, हो ठीक आहे, मला पण समजतंय, परंतु मी थट्टा केली तुझी. मी म्हणालो, खरंच का? ती म्हणाली, हो खरंच मी थट्टा केली. मी म्हणालो, ठीक आहे. मी थोड्या वेळासाठी घाबरलो होतो. तसं ती मला म्हणाली, का रे, का घाबरला होतास? मग मी म्हणालो, नाही तू म्हणलीस ना पाठीमागून धडकायसाठी किंवा तुझ्या शरीराच्या स्पर्शासाठी मी मुद्दाम धडकलो. तसं ती परत हसली आणि मला म्हणाली, काय यार, काय आहे, असल्या धावपळीच्या जीवनामध्ये थोडीशी मजाक मस्करी तर करायलाच पाहिजे. रोज रोज तेच ते रडगाणं तर असतंच. मग आपण थोडंसं बोललो आणि थोडंसं फ्री राहिलो तर काय फरक पडणार. आणि तसं पण बघितलं तर सगळे लोक माझ्या त्याच भागाकडे बघतात, कारण त्यांचा आकार थोडासा मोठा आहे. आणि मग अशी तुझी आई ज्या वेळेला लिंबू सरबत घेऊन आली ना, त्यावेळेला तू कुठं बघत होतास, तुझं लक्ष कुठं होतं, मी चांगलं हेरलं होतं. म्हणूनच मी तुझ्या पाठीमागे डबल साईडनं बसले, दोन्हीकडे पाय टाकून. मी म्हणालो, असं आहे का? मग तू ओळखलंस ना मी कुठं बघत होतो ते? ती म्हणाली, हो मी ओळखलं होतं, म्हणून तर तुला त्याचा प्रसाद पण द्यावा म्हणले. म्हणूनच मी स्वतःहूनच पाठीमागून धडकले तुला. मी हसू लागलो आणि तिला म्हणालो, काय यार, तू खरंच खूप हटके आहेस. मग पुढं थोडं गेल्यानंतर मी तिला म्हणालो, अगं दिव्या, आपल्या दोघांमधलं अंतर खूपच जास्त झाले, थोडंसं अंतर कमी कर ना. ती म्हणाली, कसं करू? मी म्हणालो, ती पाठीमागून थोडासा गॅप ठेवलीस, तो गॅप कमी कर. ती म्हणाली, म्हणजे? अगं पुढं सरकून बस, तुला एवढं पण समजत नाही का, वेडीपिडी आहेस का? ती म्हणाली, हो तू वेडं केलंस मला. तू मगाशी ज्या नजरेनं माझ्याकडे बघत होतास ना, तेच मी आठवते. आणि तू किती हँडसम आहेस, किती हुशार आहेस, सर्व गोष्टीबद्दल विचार करत होते, कारण स्वातीनं मला तुझ्याबद्दल भरपूर सांगितलं आहे. या पाटील प्रॉपर्टीचा सर्व काही एकुलता एक मालक आहेस तू, हो ना? मी हसलो आणि म्हणालो, माझ्या प्रॉपर्टीकडे बघतेस की माझ्याकडं? मग ती मोठ्यानं हसली आणि म्हणाली, माझी तर एवढी मोठी प्रॉपर्टी नाही, परंतु माझी जी काही प्रॉपर्टी आहे ना, मी मगाशीच तुझ्या नावावर करून दिली. आणि ती परत हसू लागली आणि लगेच म्हणाली, जस्ट किडिंग हां, मजा घेते तुझी मी, नाहीतर लगेच प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घेऊ नकोस. मी म्हणालो, हो ना, मला मजा घ्यायला किंवा थट्टा करायला खूप आवडतं. मग ती मला म्हणाली, मग तर आपली जोडी खूपच मस्त जमणार आहे. आणि हो, मी लगेच तिला विचारलं, मग रूम कशाला तिकडे घेतेस? एवढं तर तुला आवडलो मी, सर्व काही गोष्टी ओके वाटतात, मग रूम तिकडं कशाला घ्यायचं आहे? इथंच आमच्याकडे राहिली असतीस तर जमलं नसतं का? परंतु ती लगेच म्हणाली, अरे तुझ्याच घरात राहायचं आणि तुझ्यावर डोरे टाकायचे, हे मला योग्य नाही वाटलं. आपण खूप जवळ राहून जर खूप मोठी मैत्री करू लागलो किंवा खूप जवळ एकमेकाच्या येऊ लागलो तर घरच्यांच्या सर्वांच्या नजर येईल ना. म्हणून तुझ्यासोबत मैत्री तर करायची आहे, परंतु दूर राहून. आणि असं पण तुझी मला खूप मदत लागणार आहे. मग मी म्हणालो, तुला जी काही मदत लागते ती सांग, मी नेहमी तुझ्या मदतीसाठी तत्पर असेन. ती मला म्हणाली, हो मगाशीच तुझ्या नजरेनं माझ्या लक्षात आलं, आत्तापर्यंत खूप लोक माझ्याकडे येऊन गेलेत. मग मी म्हणालो, तू सर्वांना पाला टाकलास का? ती म्हणाली, तुला काय वाटते, मी अशी तशी मुलगी वाटली का तुला, सर्वांना प्रसाद वाटायला? तुला मी देते म्हणले की सर्वांनाच देणारच का? तसं मी म्हणालो, आता माझ्याकडे काम पडलं आहे म्हणून तू तशी म्हणतेस,
दुसऱ्याकडे कोणाकडे काम पडलं असलं तर आणि असं प्रसाद वाटला असलास तर मला काय माहीत. ती मला म्हणाली, एक दिवस तो पण येईल आणि त्या दिवशी तू स्वतः चेक कर. प्रसाद वाटलेला आहे की डबा आणखीन खोललेलाच नाही. एकदम पॅक आहे डब्बा माझा, बघतो. मग मी म्हणालो, ठीक आहे, परंतु आपल्या दोघांना गॅप खूपच आहे, थोडा गॅप कमी कर ना. ती म्हणाली, त्यासाठी आणखी थोडा वेळ जाईल, एवढा लवकर एवढं काही होणार नाही. मी म्हणालो, ठीक आहे. त्या दिवसाची मी पण खूप आतुरतेनं वाट बघन. असं म्हणता बोलता बोलता आम्ही राकेशच्या घरी येऊन बघितलो. घरी येऊन पोहोचलो होतो. त्याची खोली मी तिला दाखवली. ती खोली खूपच आवडली. ती हळूच मला म्हणाली, या खोलीमधलं एक वैशिष्ट्य मला खूप आवडलं. मी म्हणलं, काय? तशी ती मला म्हणाली, हा दरवाजा स्पेशल तुझ्यासाठी राहील, कारण तू कधी पण येऊ शकतोस आणि कधी पण जाऊ शकतोस. त्या आतल्या गेटनं यायचं जायचं जर म्हणलं असतं तर राकेशच्या घरच्यांना पण तो आलेलं गेलेलं सर्व काही माहीत असतं. इकडून तू कधी आलास आणि कधी गेलास काहीच पत्ता लागणार नाही. यासाठी मला हीच खोली पसंत आहे. याचं भाडं किती का असना. मी हळूवारपणे तिला म्हणालो, भाड्याचा काही विचार करू नकोस, मी आहे ना भाडं द्यायला. ती परत मला म्हणाली, आत्तापासूनच मेहरबानी चालू झाली का? मी आणखीन काहीच बोलले नाही. मी म्हणालो, मला त्याची गरज पण नाही. तू मला काही दिलंस तरी पण मी तयार आहे आणि नाही जरी म्हणलं तरी तयार आहे. तसं ती मला म्हणाली, माझ्यासारख्या सुंदर मुलीची मदत करायला सगळेजण तयार असतात, हो ना? मी म्हणालो, यात सुंदरतेचा काय प्रश्न आहे? असं काहीच नाही. तू तसा विचार करू नकोस. मी खूप मोकळ्या मनाचा माणूस आहे. ती मला म्हणाली, मी सुद्धा तशीच आहे. म्हणून तर मी म्हणले ना, आपली जोडी मस्त जमणार आहे. मित्रांनो, आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं. तेवढ्यामध्ये राकेशची आई तिथं आली. आता देणं घेण्याचं आणि रूम आवडली का असे तसे विषय चालू होते. त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कथा आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला काय अपेक्षित आहे हे नक्की कळवा. आणि हो, आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.